खेड येथील अलसफा वेलफेअर फाउंडेशनने सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा टप्पा पूर्ण करत 6व्या वर्षात पदार्पण केले आहे। या 5 वर्षांच्या काळात संस्थेने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली आहे। आता 6व्या वर्षात प्रवेश करताना संस्थेने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला असून खेड शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। सर्वप्रथम 5 वर्ष झाली आहेत। आता आपल्याला वाटते की आत्ताच 1 वर्षच झालं आहे संस्थेला काम करून। आता या संस्थांनी सामाजिक कार्यामध्ये आम्ही काम केलेलं आहोत आणि त्यानंतर एज्युकेशनमध्ये आपलं काम चालू आहे आणि असं 5 वर्ष रक्तदान शिबिर, एज्युकेशन शिबिर, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये आपण मेडिकल फील्डमध्ये काम करत आहोत। असे छोटे-छोटे उपक्रम आपण करत आहोत, थोडे-थोडे करत आता 5 वर्ष झाली आहेत। 5 वर्ष झाले त्याच्यासाठी आम्ही आता 5 वर्ष झाली त्याच्यावरती काय आपण बोलत नाही। आता पुढचं आपल्याला एक एन्व्हायरमेंटमध्ये आपण काम करत आहोत की खेड सिटीमध्ये नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आपण प्लास्टिकच्या वरती आपण 8 दिवस रिसर्च केला खेडमध्ये। त्याचा प्रोजेक्टही आपल्याकडे रेडी आहे, तो पण आपण सादर करणार आहोत। त्याच्यावर अजून प्लास्टिकच्या बॅन आहेत 100 मायक्रॉन्स पिशव्या खेड सिटीमध्ये आपल्याला ते बंद करायचे आहेत, कारण ते एन्व्हायरमेंटसाठी हॅझार्डस आहेत आणि आपण त्याच्यासाठी खेड सिटीमध्ये 8,000 पिशवी वाटप करत आहोत आणि अक्रॉस द सिटी म्हणजे जे बाजूला शहर ग्रामपंचायत लागून आहेत तिथं आपण 8-10 हजार पिशवी वाटप करणार आहोत। तुम्ही तालुक्यामध्ये 4 ग्रामपंचायती निवडला आहात, तिथे पण वाटप करणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? भोसता ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेलेलो, तिथं 2,000 पिशवीचं आपण वाटप करणार आहोत। भोसते ग्रामपंचायतमध्ये आपण 1600 पिशव्या वाटप करणार आहोत। भडगावमध्ये 2,000 करणार आहोत। सुशेरीमध्ये आपण 2,000 करणार आहोत। हे आपण सर्व करत आहोत। लोकांना वाटतं आपण फ्री पिशवी देत आहोत, त्यासाठी कुठून फोन येतात की आमच्या गावामध्ये आम्हाला पिशव्या पाहिजेत। मी बोला तुमच्या गावामध्ये तुम्ही जे हे जे आहे आपण प्लास्टिक पिशवी फ्रीमध्ये का देत आहोत, कारण की लोकांना याचा यूज कमी करायला पाहिजे। त्यासाठी त्याही ग्रामपंचायतला बोलतो तुम्ही तुमच्या लेवलवरती कापडी पिशवी वाटप करा आणि प्लास्टिक वरती बंदी करा। किती दिवस तुम्ही फ्री पिशव्या देणार आहात? आम्ही एक देत आहोत लोकांपर्यंत। आता एक पिशवी देऊन किती देऊ शकतो आम्ही? 20,000 25,000 देऊ शकतो। मॅक्झिमम टाइम आम्ही देऊ शकत नाही आहोत। लोकांना काय आव्हान कराल? लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की प्लास्टिक जी 100 मायक्रॉनची खालची पिशवी आहे ती यूज कमी करायला पाहिजे, बंद केली पाहिजे तर सगळंच चांगलं होईल। हॉटेल्स आहेत त्यांनी ते प्लास्टिक पिशवी बंद करायला पाहिजे। व्यापारी आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, चिकन विक्रेते आहेत, त्या लोकांनी 100 मायक्रॉनच्या खालची पिशवी यूज करण्यासाठी बंद केलं पाहिजे आणि डिमांड आणि सप्लाय दोन्ही साईडला आपल्याला बंदी घालायला पाहिजे, कारण फक्त आता लोक आहेत ते यूज करतात, त्याच्यानंतर जे विक्रेते आहेत त्यांच्यावरती पण कार्यवाही झाली पाहिजे आणि जे लोक यूज करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। गेल्या काही दिवसापासून तुमचा प्लास्टिक बंदीचा उपक्रम खेड शहरात चालू आहे, तरी देखील खेड शहरात सर्रासपणे राजरोसपणे उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर व्यापाऱ्यांकडून होत आहे आणि त्याच्यावर नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही। आता आपण सर्व पहिले प्लास्टिकच्या पिशव्या बंद झालेल्या ते आता नाही आहेत, खूप वर्षापासून ते 5-10 वर्ष झाली आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुद्धा त्याच्यावरती हे केलं की सिंगल यूज प्लास्टिक यूज नाही करायचं। आता खेड नगर परिषदमध्ये आपण जनजागृतीचं काम करत आहोत। त्याच्यानंतर आपण स्कूल्स आहेत जे खेडमध्ये खेडमध्ये 10-12 स्कूल्स आहेत, त्यांच्यासाठी तर ते पालकांना बोललेले, त्यांना एक प्रोजेक्ट दिलेला आहे की कापडी पिशवी शिवून तुम्ही 15 ऑगस्टला जी स्कूल जी सर्वात हायेस्ट करेल त्याला त्यांच्यासाठी पण प्राइज डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे। म्हणजे आपण सोशल अवेअरनेस क्रिएट करू शकतो। आपल्या हातामध्ये आहे नाही की आपण दंड कोणावर करू शकतो, तर सोशल अवेअरनेसचं आपलं काम आहे ते आपण करू। प्लास्टिक पिशवी वाटप करू आणि लोकांना जागरूक करू की हे यूज कमी करायला पाहिजे। खरं तर प्लास्टिक बंदी कायदा हा सन्माननीय रामदासभाई कदम यांनी महाराष्ट्रात लागू केला। त्यांनी खरं तर प्लास्टिकचा दुरुपयोग हे जनतेसमोर सर्वप्रथम त्यांनी आणलेला आहे। त्यांना या प्रोजेक्टची त्यांनी तुम्ही कल्पना दिली, त्यांचं काय मत आहे? आम्ही सरफराजभाई पंगारकर तिथे गेलेले, हा जे प्लास्टिक पिशवी बॅनसाठी आपण म्हणजे तिथं जाऊन स्वतः भेट दिलेली होती। त्यांनी सांगितलं चांगला उपक्रम आहे, तुम्हाला काय जर गरज असेल तर मी तुमच्या सोबत आहे आणि आपण 100%
खेड जी सिटी आहे ती सर्वात प्रथम पुढे भारतात झाली पाहिजे, की आपण जो प्लास्टिक पिशवी जो बॅन आहे तो आपल्या खेड सिटीचं नाव झालं पाहिजे, की आपण इथं 100% तो प्लास्टिक बॅन करू असं त्यांनी सांगितलं होतं, की आपण करूया. प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्नाशिवाय काय होणार नाही. प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्या कंपन्या का बंद होत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? मॅक्झिमम जो पिशवी जी आयात होते ती मॅक्झिमम पिशवी सिल्वासा दमनमधून होतात. प्लास्टिकची मॅक्झिमम फॅक्टरी सिल्वासामध्ये आहेत आणि तिथून आता मुंबईमध्ये येतात, तिथून काय ट्रान्सपोर्टमधून खेडमध्ये येतं. त्या बंद होण्यासाठी काय प्रयत्न आपल्याकडून होणार? जर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असेल या जी पण 100 मायक्रॉनच्या वरती जर पिशवी वापरली आणि डबल ट्रिपल जर यूज करू शकतात तर ते प्लास्टिक यूज केलं पाहिजे. 100 मायक्रॉनची पिशवी जर यूजच नाही केली तर होणारच नाही त्याच्यावरती. आता कसं झालंय, विदाऊट प्लास्टिक आपण स्वतः नाही राहू शकत. आपण साबणाचे हे केस असतात ते प्लास्टिकचे, पाणी पितो ते पण प्लास्टिकमध्ये असतं. मॅक्झिमम आपण यूज टू झालेलो आहोत प्लास्टिकमध्ये, की आपण असं वाटतं की बॉर्नच प्लास्टिकमध्ये झालेलो आहोत आपण. टूथब्रश बघितला तो पण प्लास्टिकचा. कुठं आपण अवॉइड करू शकतो प्लास्टिक, कारण आपल्याला हे कसं झालेलं आहे 1970 पासून जे प्लास्टिकचं निर्मिती झालेली आहे, एक शोध लागलेला आहे की हा एकदम प्लास्टिकचा यूज करा. आपण स्वतः सर्व प्लास्टिकवाले झालेलो आहोत, कारण आपणच आता प्लास्टिक थोडं झालेलं आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर डम्पिंग यार्ड खेडमध्ये तिथं गायी लोक खातात, जनावरं लोक खातात. आपण त्याच्यावरती काय नाही करू शकत, कारण ते तिथं आपण फेकतो त्याचे मॅक्झिमम लोक ते मॅक्झिमम जनावरे ते खात असतात. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही आता? जनतेला आवाहन करतो की प्लास्टिक आपण स्वतः यूज नको करू आणि दुसऱ्यालाही करू नको देऊ. आता ह्या प्रोजेक्टवर आम्ही आता काम करत आहोत. त्या प्रोजेक्टचं सर्च रिपोर्ट आम्ही तयार केले. 7 दिवस आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करतोय. त्याच्यातून ते प्रोजेक्टही तुम्हाला आम्ही सादर करू आणि आम्ही प्रयत्न करतोय की हा प्रोजेक्ट पूर्ण शहरामध्ये राबवून लोकांना एक हॅबिट झाली पाहिजे की नाही, प्लास्टिक काढून कापडीच पिशवी यूज केली पाहिजे. ह्याचा प्रयत्न करतोय. किती सक्सेस हो सगळ्यात महत्त्वाचा विषय, प्लॅस्टिक पिशव्या बंद करून लोकांना कापडी पिशव्यांची हॅबिट झाली पाहिजे, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली? हे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचा एक प्लास्टिक बंदीवर हे आलं होतं की आपल्याला पूर्ण प्लास्टिक, त्यांनी टोटली महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी कायदा निर्माण केला होता. तर त्यांची संकल्पना घेऊन पुढे हे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत.